रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जळवात किंवा एरिथेमा, पेर निओ असं याचं नाव आहे इंग्लिशमध्ये. जळवात असं म्हणतात. हाताला, ज्याची त्वचा कोरडी आहे त्याच्या हाताला आणि पायाला भेगा पडतात आणि त्या भेगामधून लक्षात ठेवा रक्त इतक्या पेनफुल अशा त्या भेगा असतात. हाताला खाज बी येते, त्यांनी इतकं खाजवतं लक्षात ठेवा की असं उकरून काढावं असं वाटतं. हा जो आहे तो अनुवंशिक असणारा आजार आहे. म्हणजे पायाच्या टाचा उलणे, ज्याच्या पायाच्या टाचा उलतात लक्षात ठेवा, आणि त्या ओलून फक्त राहत नाही तर त्याचा त्रास होतो. रात्र रात्र झोप येत नाही, इतकी खाज होती. मग या आजारावरती साधे सोपे काही मी इलाज सांगतो पुढे. ते साधे सोपे इलाज तुम्ही करावेत आणि यातून मुक्तता मिळवावी. मी अगोदर आहार काय घ्यायचा ह्याच्यासाठी तुम्ही डेली, की जेणेकरून तुमचा पूर्ण माझा कोणताही उपचार तो दोष रोग पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी असतो, हे लक्षात ठेवा. पण इतका महत्वाचा व्हिडिओ असून सुद्धा काही काही न वाटतं की फालतू व्हिडिओ आहेत. ज्यांना वाटेल त्यांना वाटेल, परंतु ज्यांना खरोखरच त्रास होतो त्यांना हे उपाय केल्यानंतर किती फायदे होतात हे तुमच्या लक्षात येईल. 9-10 चॅनलवरती जेवढे काही उपचार सांगितलेत माझ्या मते, कुठल्याही पद्धतीचा उपचार असू द्या, कमेंट्समध्ये सांगा सर या रोगावरती जिवंत आहे तोपर्यंत माझ्याकडे आहे ते तुम्ही स्वीकारावं. आणि हे सर्व भगवंतानी दिलेलं ज्ञान आहे, लक्षात ठेवा. आपण किंवा मी निमित्त आहे. तर ऐका अगोदर काय खायचं. 12 ते 15 कडुलिंबाची पानं आणि 1 चमचा तीळ, पांढरं तीळ, हे बारीक खलबत्त्यामध्ये कुटायचं, त्याची चटणी तयार करायची आणि 1 चमचा चटणी दररोज सकाळी खायची. हे एक सांगितलं. दुसरं, जेवण करताना खायची बरं काही चटणी, लक्षात ठेवा. मग ती भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबरही तुम्ही खाऊ शकता, परंतु हे खाणं फार महत्वाचं. त्यानंतर अर्धा चमचा किंवा 1 चमचा आपला जिरं आणि थोडंसं गुळवेल सत्व किंवा गुळवेलची 1 कांडी, सत्व नाही मिळालं, हे 1 कपभर पाण्यामध्ये चांगलं उकळवायचं आणि हे सकाळ संध्याकाळ प्यायचं. सकाळी, दररोज सकाळी आणि दररोज सायंकाळी. हे किती दिवस करायचं आहे? साधारण 21 दिवस. पूर्ण जळवात तुमचा पूर्ण शरीरातला कायमस्वरूपी, कसला अनुवंशिक असू द्या किंवा कसलाही असू द्या. आता त्याच्यावरती लावायचं काय त्या जळवातावरती ते मी सांगतो. तर पाय स्वच्छ धुणं आवश्यक आहे. कोकमचं तेल किंवा आमसुलाचं तेल, आमसूल तेल हे त्याच्यामध्ये थोडंसं आमसुलाच्या तेलामध्ये मेण टाकायचं, मेण, थोडंसंच मेण टाकायचं, थोडासा मध टाकायचं. या गोष्टी लक्षात ठेवा, मी सांगतोय त्या. आणि ते एकत्रित घोटताना त्याच्यामध्ये थोडासा गुळ आणि थोडंसं तूप असं घोटून आमसुलाच्या तेलामध्ये, बरं का, लक्षात ठेवा. असं चांगलं घोटल्यानंतर मलम तयार होईल, मलम. हा मलम सायंकाळी झोपताना तुम्ही जिथे भेगा आहेत पायाला त्या पूर्ण भेगामध्ये, आता तूप नाही मिळालं तर दुधावरची साई वापरली तरी सुद्धा चालू शकते, त्या भेगामध्ये हे भरायचं आणि झोपी जायचं. किती साधा सोपा उपाय सांगितला पहा, पण हा करणं फार महत्वाचं आहे.
आणखीन एक गोष्ट मला पुढे सांगायची, अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची. काय करायचं पहा, बिबा माहित आहे तुम्हाला, ज्यांना बिबा उतत नाही त्यांनी काय करायचं, तो बिबा घ्यायचा, त्याच्या सुईच्या साह्याने त्याला छिद्र पाडून त्याच्यामधून तेल निघतं, ते सुई टोचवायची आणि जिथं जळवाताच्या हे आहेत भेगा पायाला, त्या सगळ्या भेगामध्ये हा भरून टाकायचा. हा उपाय जर तुम्ही केला ना, तर तुम्ही आज जर तुम्हाला चालता येत नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पूर्णपणे चालू शकता. आणि ते बिब्याच्या रेगा त्याच्यामध्ये मारल्यानंतर आता जो सांगितलेला मलम आहे तो मलम वरून त्याच्यावरून भरायचा. हे काहीच जर करायचं नसेल तर रबर मिळते, रबर, कोणतीही रबर, ती रबर अशी दिव्यावरती धरायची आणि दिव्यावरती धरून ती पेटत असताना तिचं जे तेल खाली पडतं, लक्षात ठेवा, ते तेल हळूहळू काटकानी किंवा काठीने एखाद्या उचलून किंवा चमच्याने उचलून त्या जळवाताच्या भेगा आहेत त्याच्यामध्ये जर भरलं, आणि हे भरण्यापूर्वी जर समजा तुम्हाला बिबा सहन होत असेल तर तो बिबा जर त्याच्या हे सुईच्या साह्याने अशा रेगा मारल्या आणि त्याच्यावरती हे जर भरलं तर तुमचा जळवात पूर्णपणे आज केलं की दुसऱ्या दिवसापासून तुम्ही चालायला मोकळं. मात्र हे पिण्यासाठी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही 21 दिवस पिणं हे फार महत्वाचं आहे. जर हे काही करायचं नसेल तर मेडिकलमध्ये एक मलम मिळतो, त्या मलमाचं नाव आहे, लक्षात ठेवा, माझ्या मते साताऱ्यामध्ये कोणती तरी कंपनी, त्या कंपनीनं तयार केलेला हा मलम आहे, पाददारी मलम म्हणून आहे. पाद म्हणजे पाऊल, पायाला पाद म्हणतात, लक्षात ठेवा. पाददारी मलम जर दररोज त्या भेगामध्ये पाय स्वच्छ धुवून जर भरला तरी तुमचा पूर्ण जो जळवात आहे तो पूर्ण जळवात नाहीसा होतो. जेवढे उपचार मला जळवातावरती सांगता येतील सगळेच करायला पाहिजेत असं काही नाही. कोणताही एक उपचार तुम्ही केला तरी सुद्धा चालतोय. माता भगिनींनो, तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने माझे हे चॅनल सर्व म्हणजे तुमच्या फायद्याच्या गोष्टी मी सांगत असतो आणि इतका भरभरून प्रतिसाद आहे मला लोकांचा, गोरगरीब लोकांचा त्यातल्या त्यात. मग ते संततीसाठी असू द्या किंवा कुठल्याही कारणास्तव असू द्या, सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट, किंवा टक्कल पडलेला असू द्या किंवा केस गळत असू द्या, सगळे उपचार, पोटदुखीचे असू द्या किंवा पोटामध्ये गुल्म झालेला असू द्या, कॅन्सर असू द्या, मधुमेह असू द्या, जेवढ्या लोकांनी हे प्रयोग सुरू केले त्यांच्यामध्ये 75 ते 80% फरक पडलेला आहे पूर्णपणे. आणि हेच माझं लक्षात ठेवा, सर्वात मोठं हेच माझं म्हणजे मी निमित्त आहे, भगवंताच्या कार्याची पावते. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.